आणि शिक्षक मित्र मैत्रिणी बंधू भगिनी आणि ग्रामस्थ बंधू भगिनी, आज रिटायर होत आहेत ही सगळ्यांनाच आहे, पण आज जास्त दुःख मला एवढं वाटते की सरांनी मुख्याध्यापक पद मिळाल्यापासून जवळजवळ 97 पासून जामगावला जी बदली झाली, जामगावला बदली झाल्यापासून 15 ऑगस्ट 26 जानेवारी ही सण मी दिवाळीसारखा साजरा केलेले आहे. म्हणजे पाट्ट उठणं सरांबरोबर, रांगोळी, आदल्या दिवशीच खडी साखर, काडीपेटी, उदबत्ती, नारळ सोलून सगळं झेंड्याचं जी झेंड्याला सामान लागते ती एका पिशवीत भरून ठेवायची. मला जास्त दुःख ह्याच वाटते की ही झेंड्याचं मान माझ्यापासून उद्यापासून नाही. उद्या झेंड्याचं माझं शेवटचं हे आहे, मान आहे नारळाचं. तरी पण त्यात आनंद बी एवढं वाटते की माझी मुलं त्या क्षेत्रात आहेत, त्यांनी नारळ फोडायचा हक्क त्यांना आहे, ह्याचं पण खूप आनंद वाटते. आणि मला एवढं सांगायचं आहे की माझं कुटुंब जे आहे, जावई म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊली सारखं सर्व गुण संपन्न, आणि सुना म्हणजे महालक्ष्मीच्या रूपात माझ्या घरला आलेली. म्हणजे विशेष म्हणजे कमळे घराण्यातील 3 जण आम्ही एकाच घरच्या आहे, ह्याचा मला अभिमान वाटते. आणि दोन्ही मुलं माझी सूर्यचंद्र सारखे तेजस्वी आहेत, ह्याचं पण मला अभिमान वाटते. आणि सगळ्यात जास्त सांगायचे म्हणजे सावित्रीबाई फुले ही पहिली महिला शिक्षिका होती, तशीच माझी मुलगी ही वाघुलवाडी खेडेगाव असून पहिली मुलगी शिक्षिका म्हणून वाघुलवाडीत काम केली, ह्याचं माझं खूप भाग्य आहे. माझी मुलगी वाघुलवाडी गावात ही पहिली महिला शिक्षिका आहे. सावित्रीबाई फुलेचं मान माझ्या मुलीने मिळवलं, ह्याचं मला खूप अभिमान वाटते. एवढं बोलून मी माझं राठोड परिवारातर्फे, कुंभार परिवारातर्फे, वाघमारे परिवारातर्फे आभार म्हणते. सगळी जण कार्यक्रमाला शोभा वाढवली, ह्याच्यामुळे मी कधीच बोलू शकले नाही आतापर्यंत. जवळजवळ 40 वर्ष झालं. कधीच मी लहानपणी माझं लग्न झालं, 6वी-7वीत भाषण केले, पण तेव्हापासून माझ्या हातात कधीच माहिती नाही, कधीच बोलली नाही. जरी चुकली असली तर माफ करा. धन्यवाद. मातेने व्रत वैकल्य करून शंकराला मिळवलं, तसं न व्रत करून लहान वयात मला शंकर मिळाला ही माझं लय मोठं भाग्य समजते. एवढं बोलून मी माझे समजते.